नमस्कार मित्रांनो, भगिनींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तारीख जाहीर झालेली आहे. तिसऱ्या टप्प्याची तुम्ही जे वाट पाहत आहात पैशाची, ती तारीख आता निश्चित जाहीर आणि खरी माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे मी कोणताही व्हिडिओ पूर्ण तपासल्याशिवाय, विचारपूस केल्याशिवाय काढत नाही. ही नक्की तारीख आहे. सगळ्या भगिनींना या गोष्टीची नोंद घ्यावी. भगिनींनो, ही जी तारीख आहे ही सांगायच्या अगोदर तुम्ही तुमचं आधार सेटिंग पूर्ण केलेलं आहे काय, बँक बरोबर तपासून घेतलेली आहे काय, की कोणत्या बँकेत तुमचे पैसे येणार आहे, पूर्ण तुमचं ओके असेल तरच मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर भगिनींनो, तुम्हाला जे तुमच्या अगोदर जे खात्यामध्ये 3,000 रुपये आले जुलै महिन्यात, कोणाले जुलै महिन्यात आले, कोणाले ऑगस्ट महिन्यात आले, तर आता हे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये अगोदर आले तर तुम्हाला आता हे 1,500 रुपये मिळतील. आणि ज्याला एकही रुपया आला नाही, त्याचं आधार सेटिंग नव्हतं, कोणाचं बँक बदललेलं होतं, त्यांनी बँक बदलवलं, त्याचे पैसे आता ह्या तारखेला येणार आहे, जी मी तुम्हाला तारीख सांगणार आहे. तर त्यांना मिळणार आहे 4,500 रुपये. आणि ज्याला 3,000 रुपये अगोदरच मिळाले त्यांना 1,500 रुपये मिळणार आहे. तर ती तारीख आहे मित्रांनो उद्याची तारीख आहे. उद्या 15 तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे. उद्या संध्याकाळपासून तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे, म्हणजे करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळपासून 4:30 वाजतापासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल. उद्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल. उद्याची आहे 15 तारीख. आणि 16 तारखेला पण पैसे येतील. काही महिलाचे उद्या नाही आले तर 16 तारखेला येतील. 16 तारखेची ईद मिलाद असल्या कारणामुळे त्याची पण सुट्टी आहे. पण पैसे येण्यास सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तपासून घेऊ शकता, तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकता. कोणाकोणाला मेसेजसुद्धा येणार नाही, पण तुम्हाला तुमचे पैसे आले असतील बँकेत तर हे तुम्ही मंगळवारी जाऊन सन्या चेक करू शकता आणि तुमचे पैसे तुम्ही काढू शकता. तर ठीक आहे भगिनींनो, ही होती तुमच्या पैशाची तारीख. तर एक वेळा आणखी सांगतो, उद्या 15 तारीख संध्याकाळपासून पैसे टाकण्यास सुरुवात करत आहे. उद्या आणि परवा मंगळवारी तुम्ही काढून घ्या. ठीक आहे भगिनींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.